नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवाद मध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षावरती प्रचंड नामुष्की ओढवलेली आहे. उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मनीष देहरकर हे विजयी झाले, तर स्वीकृत नगरसेवकाच्या 2 जागांपैकी एका जागेवर भारतीय जनता पक्षाचे हर्षल खांबेकर हे विजयी झाले, तर दुसऱ्या जागेवरती महाविकास आघाडीच्या माध्यमातून विराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते, ते विजयी झाले. खरं तर स्वीकृत नगरसेवकांच्या दोन्ही जागा भाजपने आपल्याकडे राहाव्यात म्हणून प्रयत्न केले होते, परंतु स्वीकृत नगरसेवकांकरिता जी काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, शुभांगी उतेकर यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून भरण्यात आला होता. तो उमेदवारी अर्ज अक्षरशः अवैध ठरवण्यात आला आणि भारतीय जनता पक्षाची जी काही एक प्रतिमा आहे, ती प्रतिमा भारतीय जनता पक्ष हा एका अर्थाने चाणक्य नीती आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये निष्णात असलेला किंवा निवडणुकीचं जे काही अशा प्रकारच्या याचं जे काही अंकगणित आहे किंवा जे काही संख्याशास्त्र आहे त्याचा प्रचंड अभ्यास असलेला पक्ष, अशा पद्धतीची जी काही प्रतिमा बनलेली आहे त्या प्रतिमेला या निवडणुकीत सपशेल तडा गेलेला आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाच्या एकूण वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षांसह 11 नगरसेवकांच्या जागा विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे संख्येनं भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत समोर आलेला आहे. असं असताना भारतीय जनता पक्षाची या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने हार व्हावी हे निश्चितच भारतीय जनता पक्षाला अक्षरशः नामुष्की आणणारं ठरलेलं आहे. आणि जे भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीचे धुरीण आहेत त्या धुरीणांचा मुखभंग करणारी ही निवडणूक ठरलेली आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं एकूण 11 नगरसेवकांचं जे मूल्य आहे ते मूल्य 1.33 एवढं होतं. म्हणजे ही निवडणूक नेहमीच्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या किंवा उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पेक्षाही वेगळी निवडणूक असते. स्वीकृत नगरसेवक जे काही निवडले जातात त्यांचे एकूण म्हणजे जे नगरसेवक निवडून गेलेत त्या म्हणजे नगरसेवकांच्या मतांचे एक मूल्य गृहीत धरलं जातं आणि त्यानुसार त्या मतांच्या मूल्यांच्या आधारावरती स्वीकृत नगरसेवक हे निवडले जातात. या सांख्यिकी गणिताचा एकूण त्याचा जो अभ्यास आहे तो भारतीय जनता पक्षाचे जे पुढारी आहेत त्यांचा कमी पडला आणि त्याचे परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावे लागले. आणि ज्या शुभांगी उतेकर गेली 40 वर्ष 35-40 वर्षापेक्षा अधिक काळ त्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत, म्हणजे ज्या काळामध्ये सक्रिय राजकारणामध्ये महिला येत नव्हत्या अशा काळात भारतीय जनता पक्षाचं काम करणाऱ्या कदाचित त्या एकमेव महिला नेत्या आहेत की ज्या गेली 40 वर्ष सातत्यानं या निवडणुकीच्या राजकारणाचं म्हणा किंवा एकूणच राजकारणामध्ये काम करताना त्या दिसत आहेत. आणि अशा सक्रिय कार्यकर्तीला पराभव किंवा त्यांचा उमेदवारी अर्जच अवैध ठरावा अशा प्रकारची नामुष्की त्यांच्यावर देखील ओढवावी हे भारतीय जनता पक्षाला
अक्षरशः लाज आणणारं ठरलेलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची जी काही एक प्रतिमा बनलेली आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये रणनीतिकार म्हणून ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्या प्रतिमेला तडा गेलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे वाडासारख्या शहरामध्ये खासदार डॉक्टर हेमंत सवरा आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे आहेत, आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली ते संदीप पवार यांच्यासारखे धुरीण या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारीने काम पाहत असताना आणि संदीप पवारांच्या सोबत हर्षद गंधे, मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील रोठे यांच्यासारखी मंडळी आणि गटनेते राम भोईर हे लोक या निवडणुकीची संपूर्ण रणनीती आखत होते. आणि असं असताना भाजपला पराभव किंवा एका जागेवरती त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरावा अशा पद्धतीची नामुष्की ओढावणी जाणं हे भारतीय जनता पक्षाच्या एकूणच प्रतिमेला धक्का देणारं ठरलेलं आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष हा नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांसह 11 जागा जिंकल्यानंतर एका अर्थानं हवेत गेला होता की काय, किंवा त्यांचे नेते ज्यांनी या निवडणुकीचं किंवा या निवडणुकीच्या यशाचं सारं श्रेय हे संदीप पवार असतील, बाबाजी काठोळे असतील, खासदार डॉक्टर हेमंत सवरा असतील किंवा अन्य पदाधिकारी जे आहेत यांना मिळालेलं होतं. आणि त्या यशानं हुरळून गेल्यामुळे कदाचित या निवडणुकीच्या रणनीतीकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतंय. खरं तर हे जे काही सांख्यिकी मूल्य जे आहे गणित, त्या गणितात भाजपचे नेते सपशेल अपयशी ठरले. कारण भारतीय जनता पक्षाच्या एकूण नगराध्यक्षांसह जे 11 नगरसेवक आणि नगराध्यक्ष एक असे मिळून एकूण 12 नगरसेवक, म्हणजे जे नगराध्यक्ष म्हणून जे निवडून आलेले असतात त्यांना नगरसेवक म्हणूनच या निवडणुकीत गृहीत धरलं जातं. आणि एकूण ती 12 त्यांची मतं होती. त्या मतांचं मूल्य हे 1 पॉइंट किंवा 1.33 इतकं होतं. तर शिवसेना शिंदे गटाचं मूल्य हे 0.33 आणि महाविकास आघाडीचं, कारण त्यांचे 3 उमेदवार होते, शिंदे गटाचे 3 उमेदवार होते, त्यामुळे महाविकास आघाडीचंही मतांचं मूल्य हे 0.33 इतकं होतं. आणि या निवडणुकीमध्ये एकूण 18 जागांपैकी 9 ज्या जागा आहेत त्यांचा 1 पूर्णांक पकडला जातो, कारण 2 जागा आहेत, त्यामुळे 9 जागा नगरसेवकांमागे 1 स्वीकृत नगरसेवक अशा पद्धतीचं ते गणित आहे. आणि मग त्यानंतर उरलेला अपूर्णांकांचा वापर करत भारतीय जनता पक्ष दुसऱ्या जागेसाठी सुद्धा प्रयत्नशील राहिलं. आणि त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत शुभांगी उतेकर यांचा उमेदवारी अर्ज शिंदे गटातून त्यांच्या गटनेत्याच्या स्वाक्षरीने त्यांचं जे काही अर्ज आहे तो त्यांनी सादर केला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या कोट्यातून किंवा त्या गटातून शुभांगी उतेकरांना उमेदवारी द्यायची अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या या धुरीणांनी घेतलेली. अशा वेळी खरं तर दुसऱ्या जागेवर निवडून आणण्याकरिता भारतीय जनता पक्षाकडे तेवढं सांख्यिकी मूल्य नव्हतं. त्यामुळे दुसरा उमेदवार किंवा दुसरी जागा ही भारतीय जनता पक्ष जिंकून आणू शकत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी शिंदे गटाच्या कोट्यातून उतेकरांना उमेदवारी दिली. परंतु प्रत्यक्षामध्ये उर्वरित जे काही मतांचं मूल्य होतं ते समसमान राहिलं होतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एका जागेचं मूल्य वजा केल्यानंतर 1 पूर्णांक वजा केल्यानंतर 0.33 इतकं मूल्य भाजपचं शिल्लक राहिलं.
तेवढंच मूल्य शिंदे गटाचं आणि महाविकास आघाडीचं सुद्धा 0.33 या प्रमाणात समसमान मूल्य शिल्लक राहिलं होतं. अशा वेळी कोणाही एकाकडे अधिकचं मूल्य नसल्यामुळे आत्ता या जागेवरती कोणाही एका पक्षाला ती जागा सहज जिंकता येणं शक्य नव्हतं. खरं तर भारतीय जनता पक्षाने किंवा भारतीय जनता पक्षाला शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला खरोखरच ही जागा जिंकून आणायची असती तर त्यांनी शिंदे गटासोबत भारतीय जनता पक्षाच्या गटाची नोंदणी केली असती. परंतु प्रत्यक्षात अशी नोंदणी न करता भारतीय जनता पक्षाच्याच गटाची नोंदणी केली आणि शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असताना देखील त्यांना स्वतंत्र गटाची नोंदणी करणं भाग पाडलं. त्यामुळे शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचं उर्वरित मूल्य यांचं समसमान मूल्य राहिलं आणि महाविकास आघाडी सुद्धा 0.33 हे समान मूल्य राहील. त्यामुळे महाविकास आघाडीकडून एखादा उमेदवारी अर्ज येईल अशी शक्यताच भारतीय जनता पक्षाच्या या धोरणांना वाटली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या शुभांगी उतेकरांना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून भारतीय जनता पक्ष त्यांना त्या कोट्यातून निवडून आणण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्याच वेळी अगदी शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे युवा नेते आहेत विराज पाटील यांनी हा डाव साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार आहेत सुनील भुसारा हे अशा निवडणुकीच्या राजकारणात म्हणजे ज्या सांख्यिकी बळावरती किंवा मतांच्या मूल्यांवरती अशा ज्या निवडणुका होत असतात याच्यात ते अत्यंत माहीर आहेत. कारण मोखाड्यासारख्या नगरपंचायतीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या केवळ 4 जागा असताना त्यांनी स्वीकृत नगरसेवक आपल्या गटाचा बसवला होता. त्याचाच आधार घेत विराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि भारतीय जनता पक्षाच्या समोर एक पर्याय म्हणून ते निवडणुकीला उभे राहिले. आता भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी झाली की उमेदवारी अर्ज दाखल करतानाही इतकी बेपर्वाई भारतीय जनता पक्षाचे हे जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे संदीप पवारांपासून स्वप्नील रोठेंपर्यंत किंवा डॉक्टर हेमंत चव्हाणांपासून बाबूजी काठोळींपर्यंत या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत बेपर्वाईने या निवडणुकीकडे पाहिलं असं आत्ता तरी आपल्याला दिसतंय. त्यामुळे काय झालं की शुभांगी उतेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना या निवडणुकीमध्ये एक राजकीय कार्यकर्त्यांची सोय म्हणून जे काही पर्याय दिलेले आहेत वेगवेगळे की स्वीकृत नगरसेवक कोणाला करावं अशा परिस्थितीत जी राजकीय कार्यकर्त्यांची सोय म्हणून सामाजिक संस्थेचं किंवा धर्मादाय संस्थेचं जी विश्वस्त अधिनियमाअंतर्गत म्हणजे 1950चा जो अधिनियम आहे त्या कायद्याअंतर्गत ज्या संस्था नोंदणीकृत असतील अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या सभासदांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची जी काही म्हणजे राज्य सरकारने किंवा त्या कायद्याद्वारे शासनानं ते ठरवलेलं आहे किंवा निवडणूक आयोगानं आणि त्यामुळे या ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणीकृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सभासदांना अशा पद्धतीने स्वीकृत सदस्य होता येतं. शुभांगी उतेकरांना या कायद्याअंतर्गत एखाद्या संस्थेचं सभासदत्व असणं किंवा त्या पद्धतीचं सभासदत्व त्यांना देणं आणि त्या माध्यमातून त्यांना नगरसेवक म्हणजे स्वीकृत नगरसेवक करणं ही भाजपच्या या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी होती. परंतु सहकारी संस्थेच्या एका संस्थेचा सभासद असल्याचं आणि त्या माध्यमातून त्या सामाजिक कामात आहेत अशा पद्धतीचा एक दाखला किंवा त्या सहकारी संस्थेचा सभासद असल्या संदर्भातलं त्यांनी पत्र या उमेदवारी अर्जासोबत जोडलं आणि तिथेच भाजपची फसगत झाली. म्हणजे कदाचित या निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज टिकला असता तर चिठ्ठीद्वारे
कोणाला तरी संधी मिळाली असती. परंतु भाजपच्या या धुरीणांच्या बेपर्वाईमुळे एकूणच निवडणुकीचं जे काही चित्र आपण आज पाहतो तिथे शुभांगी उतेकरांचा बळी दिला की काय असं चित्र आहे. म्हणजे शुभांगी उतेकरांची उमेदवारी अर्ज भरताना जर या कायद्यांमुळे उमेदवारी अर्ज किंवा एक ट्रस्टचा जो काही कायदा आहे त्या संदर्भामध्ये सभासद असलेल्या शुभांगी उतेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करणं किंवा त्या संदर्भातले सर्टिफिकेट जोडणं आवश्यक असताना सहकारी संस्थेचा एक दाखला जोडून त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. म्हणजे इतकं अज्ञान जर या धुरीणांचं असेल तर त्याचं फळ काय असेल हे या निवडणुकीत आपल्याला दिसलंय. म्हणजे विराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आणि त्यांचा अर्ज किंवा त्यांनी जो शुभांगी उतेकरांचा उमेदवारी अर्ज होता त्याच्यावरती आक्षेप घेतल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आणि त्यामुळे विराज पाटील यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसताना विराज पाटलांसारख्या एका तरुण कार्यकर्त्याने ज्या हिमतीने आणि अभ्यासपूर्ण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याने भाजपच्या धुरीणांवरती मात केलेली आहे. म्हणजे जे काही भाजपचे रणनीतिकार आहेत त्यांना या निवडणुकीत विराज पाटलांच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला गेलेला आहे. भारतीय जनता पक्ष आजवर स्वतःला निवडणुकीच्या राजकारणामधले चाणक्य जरी हे समजत असले तरी या निवडणुकीने त्यांची जागा आज आपल्याला दाखवलेली दिसते. म्हणजे एका अर्थानं ही निवडणूक लढत असताना भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी ह्या निवडणुकीची जबाबदारी घेतली होती ते संदीप पवार असतील, हर्षद गंधे असतील, गटनेते राम भोईर असतील, शहर म्हणजे जे या मंडळाचे अध्यक्ष आहेत स्वप्नील रोठे असतील, यांनी इतकी बेपर्वाई दाखवलेली दिसते की म्हणजे या म्हणजे खात्रीलायक अशी माहिती आहे की उमेदवारांचा अर्ज सुद्धा नव्या फॉर्मॅटमध्ये नव्हते. 2017चे जे फॉर्मॅट होते की त्याचे काही नमुने होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे त्यानुसार यांनी उमेदवारी अर्ज पहिल्यांदा दाखल केले होते आणि ऐनवेळी ते निदर्शनास आल्यानंतर नव्या फॉर्मॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ या भाजपच्या नेत्यांवरती आली होती. त्यामुळे अत्यंत म्हणजे जे काही नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी जे काही यश मिळवलं त्या यशाने हुरळून गेलेले हे पदाधिकारी आणि हे नेते या निवडणुकीत मात्र त्यांचा अक्षरशः मुखभंग झालेला आहे. आणि भारतीय जनता पक्ष जो पुढच्या 5 वर्षात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं स्वप्न पाहत होतं त्या स्वप्नाला आता धुळीस मिळालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे ज्या प्रकारचा निवडणुकीचा जो एकूण कारभार होता किंवा जी म्हणजे अगदी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ भाजपच्या नेत्यांवर यावी हे खरंच भाजपला म्हणजे माती खायला लावणारं आहे. आज आपण जरी या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एका जागेवर त्यांचा स्वीकृत नगरसेवक बसला असला तरी दुसऱ्या जागेकरता जी काही रणनीती आखणं त्यांनी आवश्यक होती त्या रणनीतीला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे पुरे पडू शकले नाहीत आणि त्यामुळे एका नवख्या तरुण कार्यकर्त्याच्या रणनीतीपुढे हे सगळे जे पदाधिकारी आहेत ते अक्षरशः त्यांची वाताहत झाली आणि विराज पाटील यांचा हा विजय हा इथल्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारा ठरला आणि भारतीय जनता पक्षाला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा ठरला आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीमध्ये पर्यायी उमेदवारांचे अर्ज देखील भरू शकला असता, परंतु एकाच एक उमेदवार त्यांनी उभा केल्यामुळे
उतेकरांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे विराज पाटील हे विजयी झाले आणि भाजपला नामुष्कीला सामोरं जावं लागलं. भारतीय जनता पक्षाच्या या धुरीणांनी पर्यायी उमेदवार का दिले नाहीत हा भारतीय जनता पक्षांतर्गत आता चिंतनाचा विषय ठरणार आहे. कारण एवढी बेपर्वाई किंवा एवढा बेसावधपणा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी का दाखवला हा प्रश्न आता सर्वसामान्य कार्यकर्ते देखील विचारतील अशा पद्धतीचं चित्र वाड्यात किंवा वाडा तालुक्यामध्ये आपल्याला दिसतं. मुळामध्ये भारतीय जनता पक्षाची ही रणनीती फेल ठरल्यामुळे विराज पाटील जे एक तरुण कार्यकर्ता आहे, माजी आमदार सुनील भुसारा यांची जी काही रणनीती आहे, ही रणनीती आणि विराज पाटलांचं युवा नेतृत्व यामुळे वाडा तालुक्यातील जे काही राजकारणी आहेत त्या राजकारण्यांना म्हणजे अगदी योगेश पाटलांपासून संदीप पवारांपर्यंत तर मनीष गणोरेंपासून निलेश गंधेंपर्यंत या सगळ्या राजकारण्यांना विचार करायला लावणारी ही निवडणूक ठरलेली आहे. वर्षानुवर्ष ज्यांनी राजकारणात घालवली त्यांच्यापेक्षा विराज पाटलांसारखा एक तरुण कार्यकर्ता आज या निवडणुकीच्या राजकारणामध्ये सरस ठरलाय. आपल्या अल्पशक्तीच्या बळावर आणि बुद्धिचातुर्यावरती माजी आमदार सुनील भुसारा आणि विराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला एका प्रकारे अस्मान दाखवलंय आणि हा भाजपसाठी मोठा धक्का आहे आणि भाजपला एकूणच ही निवडणूक चिंतन करायला लावणारी ठरली आहे, एवढं नक्की. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आमचं हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याला अधिकाधिक लाईक करा आणि आजवर आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.